सोयाबीन वडी वापरून आज आपण बनवतोय सोयाबीनपासून चमचमीत असा पुलाव। झटपट होणारा असा हा सोयाबीनचा पुलाव आहे। सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन असतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक वाटी मी घेतलेले सोयाबीनचे चंक्स वजनी 40 ग्रॅम आहेत। जिथे किराणा मालाचं सामान मिळतं त्या दुकानामध्ये सोया चंक्स तुम्हाला इझिली मिळतील। इथे मी वजनी 150 ग्रॅम तांदूळ घेतला, एक मोठी वाटी पुदिना, कोथिंबीर, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि 2 टेबलस्पून सुकं खोबरं घेतले। सुकं खोबरं नसेल तर तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकतात। भाज्यांमध्ये मटार घेतलेले आहेत आणि एक गाजर घेतलेत। तांदूळ स्वच्छ धुवायचे आहेत आपल्याला आणि पाण्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपल्याला भिजत टाकायचे आहेत। बासमती तांदूळ असेल तर थोडा जास्त वेळ भिजत टाका, त्यामुळे तांदूळ हा खूप छान फुलतो। इथे गरम पाणी घेतले, त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि हे सोया चंक्स आहेत। कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। सोयाबीनचे चंक्स हे असे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं ते खूप छान मऊ होतात आणि आपण जो मसाला लावणार आहे तो आतपर्यंत मळतो। आता इथे कोथिंबीर, पुदिना हे दोन्ही मूठभर असं घेतलेलं आहे। कोथिंबीरीची मी देठंसुद्धा घेतली होती। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा। 2 इंच आलं घेतलेत, 6 ते 7 लसूण पाकळ्या आहेत, 2 टेबलस्पून सुकं खोबरं घेतले। इथे पाणी थोडं जास्त घालायचं आहे। ही जी चटणी आहे आपण थोडी पातळ करणार आहोत। आता 15 ते 20 मिनिटांनंतर सोयाबीन चांगले दाबून आपल्याला असे चोळून घ्यायचे आहेत। स्वच्छ पाण्याखाली धुवायचे आहेत आणि यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। बघा किती छान सोयाबीन नरम झालेत। आता ही जी आपण चटणी केली होती ती त्याच्यावरती टाकूया। जसं मी मगाशी सांगितलं, सोयाबीनची जी चटणी आहे आपण मुद्दामून पातळ केली आहे, जेणेकरून त्याचा जो टेस्ट आहे आतपर्यंत जाईल। आता चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, काश्मीरी मिरची पावडर घातली आहे, 2 टेबलस्पून दही घातलेलं आहे। हे सगळं सोयाबीनला छान मुरलं गेलं पाहिजे। परत ह्याला 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत। आता कुकरमध्ये साधारणतः 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतले, त्यात खडे गरम मसाले घातलेले आहेत, 1 टेबलस्पून जिरं घातलेलं आहे। हे मॅरिनेट केलेलं आपण सोयाबीनच्या वड्या घातल्या आहेत। आता छानपैकी परतून घेऊया। त्यामध्ये मटार घातलेला आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही कमी जास्त करू शकतात। मी फक्त एकच केशरी गाजर घेतलं होतं। 1 टेबलस्पून धन्याची पावडर, अर्धा टेबलस्पून जिऱ्याची पावडर, 1 टेबलस्पून भरून घातलेला इथे मी गरम मसाला। छानपैकी परतून घेऊया। वरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती कमीत कमी 10 मिनिटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे। अशाने काय होणार आहे, हे जे एक्स्ट्रा पाणी होतं हे सगळं चुकून जाईल आणि बघा किती छान परत तेलाचं तवंग सुटलं आहे। पाणी पहिलं जे आहे मंद आचेवरती सुकवणं खूप जास्त गरजेचं आहे। असं केल्याने जी सोयाबीनच्या वडी आहेत त्याच्या आतमध्ये छान टेस्ट येते। आता तांदूळ घातलेले आहेत, पाणी फेकून दिलं होतं आणि फक्त तांदूळ घातलेले आहेत। परत छानपैकी तांदूळ परतून घेऊया। आता इथे 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी मी चांगलं उकळून घेतलं होतं। आता झटपट कुकरमध्ये आपण भात करतोय, त्याच्यामुळे एका वाटीला 2 वाटी गरम पाणी हे प्रमाण आहे। परत छानपैकी मिक्स करूया। पाणी छान उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक अर्धा लिंबाचा रस घातला होता। लिंबाचा रस घातल्यामुळे भात खूप छान फडफडीत शिजतो। जर तुम्हाला लिंबाची टेस्ट आवडत नसेल, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। छानपैकी मिक्स करूया। कुकर लावायचा आहे। बघा छान उकळी आल्यानंतरच कुकरचं झाकण लावा आणि इथे मध्यम आचेवरती मी फक्त 2 शिट्ट्या केल्या होत्या। जर तुमच्या कुकरला पटापट शिट्ट्या होत असतील तर साधारणपणे 3 ते 4 शिट्ट्या काढा। माझ्या कुकरला शिट्टी व्हायला वेळ होते म्हणून मी मध्यम आचेवरती फक्त 2 शिट्ट्या केल्या होत्या। आता हा कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला उघडायचा आहे। जर तुम्ही गरम उघडलात ना तर भात आतमध्ये मऊ मिळेल। छान फडफडीत असा आपला सोयाबीनचा पुलाव तयार झालेला आहे। सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन असतात। आता हे जे मी 40 ग्रॅम सोया चंक्स वापरलेले आहेत त्याच्यामध्ये 18 ग्रॅम इतकं प्रोटीन आहे। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आमच्या खाद्यचित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।